तीर्थव्रत नेम भाविविना सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. भाव बडे आकडे एरविना आकडे, करतडी आवडे तैसा हरी. पार्याचा रवा घेता भूमीवरी, यत्नो परपरी साधन तैसे. ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्या हाती. श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तीर्थव्रत नेम भाविविना सिद्धी, वायाची उपाधी करशी जना. पर्यागादी तीर्थे, एकादशादी व्रते तथा नित्यनेमादी पुष्कळचे अनुष्ठान जरी केली तरी श्रीहरीच्या ठिकाणी अनन्य श्रद्धा नसेल तर त्या अनुष्ठानाने आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. श्री माऊली सर्वांना संबोधित करतात की, हे सज्जनानो, श्रीहरीवरील श्रद्धे वाचून जर सर्व व्यर्थ ठरत असेल तर तुम्ही अनुष्ठानादी व्यर्थ उपाधी वाढवत आहे असे समजावे. श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, भावबडे आकडे एरविना आकडे, करतडी आवडे तैसा हरी. तो श्रीहरी श्रद्धेच्या बळानेच आपलासा केला जातो, दुसऱ्या कोणत्याही साधनेने तो आकडत नाही. भाव असेल तर मात्र तळ हातावरील आवड्याप्रमाणे तो प्रत्यक्ष दिसू लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, पार्याचा रवा घेता भूमीवरी, यत्नो परोपरी साधन तैसे. इतर साधनाने देवाची प्राप्ती होत नाही असं नाही, पण ज्याप्रमाणे पाऱ्याचे कण जमिनीवर पडले असता ते वेचून घेण्यास खूप कष्ट लागतात, त्याप्रमाणे भावयुक्त भक्ती न करता अन्यान्य साधने केली तर खूप खूप कष्ट पडतात. श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदिले संपूर्ण माझ्या हाती. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, निर्गुण असा जो शुद्ध श्रीहरी, तो माझे गुरुदेव श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी माझ्या हातावर संपूर्ण दिलेला आहे. अर्थात मला आत्मत्वाने त्याचा साक्षात्कार झालेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.